Dear student, in the last lecture we have seen refraction of light passing through glass slab. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी काचेची असणारी जी काही चिप जी आहेत, लादी जी आहेत, तर त्या लादीमधून होणारा जे काही प्रकाश जे आहे तर त्या प्रकाशाचं अपवर्तन जे आहे तर ते अपवर्तन त्या ठिकाणी पाहिलं. त्याच्यानंतर त्याच्या अगोदर आपण त्या ठिकाणी लॉज ऑफ रिफ्लेक्शन त्या ठिकाणी पाहिले. प्रकाश परावर्तन जे आहे तर त्या प्रकाश परावर्तनाचे नियम त्या ठिकाणी पाहिलेत. आता सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लॉज ऑफ रिफ्रॅक्शन त्या ठिकाणी पाहिजे. काय पाहिजे? लॉज ऑफ रिफ्रॅक्शन, प्रकाश परावर्तन जे आहे तर त्या प्रकाश परावर्तनाचे नियम जे आहेत तर ते नियम आपल्याला पाहिजे. मार्च 2020 त्या ठिकाणी याच्यावर प्रश्न जो आहे तर तो प्रश्न त्या ठिकाणी आहे. पहा की लेटेस्ट स्टडी the light rays entering the glass slab from here as shown in the figure 6.2. या ठिकाणी आपल्याला लक्षात येत असते की जी काही काचेची असणारी काही चिप जी आहे तर या ठिकाणी असणारी काही माध्यम जे आहे तर ते माध्यम त्या ठिकाणी हवं असणारी काचेची चिप जी असणारी काही माध्यम जे आहे तर ती माध्यम त्या ठिकाणी ग्लास असणारी, पुन्हा याच्यामधून बाहेर पडणारा जो काही प्रकाश जो आहे तर तो पुन्हा माध्यम जे आहे तर त्या ठिकाणी ते हवा अशा प्रकारचं माध्यम जे आहे तर ते माध्यम त्या ठिकाणी आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पहा पुढे की हिअर AN इज द इन्सिडेंट रे अँड NB इज द रिफ्रॅक्टेड. आता या ठिकाणी आपल्याला लक्षात येत नसते की एक इन्सिडेंट रे जो आहे तर तो इन्सिडेंट रे आपल्याला या ठिकाणी दाखवायचा. या अशा पद्धतीचा मी त्या ठिकाणी काय केलेलं आहे, इन्सिडेंट रे म्हणजे आपाती असणारा जो काही किरण जो आहे तर तो किरण त्या ठिकाणी दाखवलेला आहे. आणि या ठिकाणी मला एक नॉर्मल जे आहे तर ती नॉर्मल त्या ठिकाणी काढता येईल. अशा पद्धतीची असणारी काही नॉर्मल जे आहे तर ती नॉर्मल मी या ठिकाणी काढणार आहे. हा आपल्याला AN, हा AN हा काय झाला, इन्सिडेंट रे त्या ठिकाणी झाला. की आपाती किरण जो आहे तर तो आपाती किरण त्या ठिकाणी दाखवतो. अशाच पद्धतीचा असणारा जो काही रिफ्रॅक्टेड रे जो आहे तर तो रिफ्रॅक्टेड रे आपल्याला त्या ठिकाणी दाखवायचा आहे. अशा पद्धतीने मी काय करतोय, एक त्या ठिकाणी हा रिफ्रॅक्टेड रे जो आहे तर तो रिफ्रॅक्टेड रे त्या ठिकाणी दाखवायचा. या ठिकाणी अँगल ऑफ इन्सिडन्स त्या ठिकाणी काय झाला, या ठिकाणी अँगल ऑफ रिफ्रॅक्शन जो आहे तो अँगल ऑफ रिफ्रॅक्शन त्या ठिकाणी काय झाला. त्याच्यानंतर हे असणारे जे काही नॉर्मल जे आहे तर त्या नॉर्मलला सुद्धा आपल्याला नावं जे आहे तर ते नावं त्या ठिकाणी काही C आणि हा D असते. तो आता काय सांगितलेले या ठिकाणी जी काही आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये AN हा त्या ठिकाणी इन्सिडेंट रे आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलंय की NB इज द रिफ्रॅक्टेड. NB जो आहे तर तो NB काय असणार आहे, आपला रिफ्रॅक्टेड रे म्हणजे परावर्तित अशा प्रकारचा असणारा जो काही किरण जो आहे तर तो किरण त्या ठिकाणी आपण दाखवलेला आहे N. पुढे आता की इन्सिडेंट रे अँड रिफ्रॅक्टरी रे ॲट द पॉइंट ऑफ इन्सिडेंट N आर ऑन द अपोजिट साइड ऑफ द नॉर्मल टू द सरफेस ऑफ द ग्लास स्लॅब ॲट दॅट पॉइंट दॅट इज CD अँड द 3 दॅट इज इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे अँड नॉर्मल आर इन द सेम रे. तर त्या ठिकाणी लॉज ऑफ रिफ्रॅक्शन जो आहे तर तो लॉज ऑफ रिफ्रॅक्शन मधला पहिला असणारा जो काही लॉज जो आहे तर तो लॉज आपल्याला दिलेला आहे. या ठिकाणी इन्सिडेंट रे अँड द रिफ्रॅक्टेड रे म्हटलेले इन्सिडेंट रे अँड द रिफ्रॅक्टेड रे at the point of incidence, at the point of incidence. आता पॉइंट ऑफ इन्सिडन्स कोणता आहे तर तो ठिकाणी N आहे. N आर ऑन द अपोजिट साइड ऑफ द नॉर्मल, आर ऑन द अपोजिट साइड of the normal to the surface of the glass slab, to the
surface of glass slab at the point आता ॲट द पॉइंट कोणता असणार करतो दॅट इज CD and the 3 आता and the 3 याच्यामध्ये काय काय असणार आहे तर इन्सिडेंट रे त्याच्यानंतर रिफ्रॅक्टेड रे पुढे and the normal are in the same plane. आता काय सांग की सर्वसाधारणपणे आपाती किरण त्याच्यानंतर तो दुसरा आहे आपला त्या ठिकाणी रिफ्रॅक्टेड म्हणजे परावर्तित किरण आणि पुढे आपल्याला सांगितले की या ठिकाणी असताना काही नॉर्मल स्तंभिका म्हणजे सीडीच्या कशा आहेत विरुद्ध बाजूला त्या ठिकाणी असतात आणि हे तिन्हीच्या तिन्ही म्हणजे आपाती किरण परावर्तित किरण आणि स्तंभिका कशा असतात तर एकाच प्रतलामध्ये त्या ठिकाणी असतात पुन्हा एकदा लक्षात घ्या की आपाती किरण दुसरा आहे आपला त्या ठिकाणी अपवर्तित किरण आपत्तिबिंदू कोणता आहे तर तो यन आहे या यन असलेल्या स्तंभिका कोणती आहे तर सीडी त्या ठिकाणी आपण आकृतीमध्ये स्तंभिका दाखवून त्याच्या विरुद्ध बाजूला त्या ठिकाणी असतात आणि आपाती किरण परावर्तित किरण आणि दुसरं आपल्याला सांगितलं की स्तंभिका कशा असतात तर त्या तिन्हीच्या तिन्ही एकाच प्रतलामध्ये त्या ठिकाणी असतात त्याच्यानंतरचा दुसरा लॉ आपल्याला दिलेला आहे फॉर ए गिव्हन पेअर ऑफ मेडाय दॅट इज एअर अँड द ग्लास त्या ठिकाणी गिव्हन पेअर ऑफ मेडाय कोणती दिली या ठिकाणी हवा माध्यम आहे या ठिकाणी कोणतं माध्यम आहे काच माध्यम आहे आणि म्हणून पहा पुढे दुसरा लॉ जो आहे तर तो दुसरा लॉ जो आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे फॉर ए गिव्हन पेअर ऑफ मेडाय आता या ठिकाणी गिव्हन पेअर ऑफ मेडाय दॅट इज हिअर एअर अँड ग्लास एअर अँड glass the ratio of sin I and sin R हा रेशो जो आहे तर तो रेशो बघा कसं सांगितलंय इज ए कॉन्स्टंट हिअर I is the angle of incidence and R is the angle of refraction पुढे दुसरा नियम आपल्याला काय सांगितलेला आहे की सर्वसाधारणपणे दिलेल्या माध्यमांच्या जोडी करता आता दिलेल्या माध्यम मी मगाशी तुम्हाला सांगितलं की काचेच्या चिपेच्या बाहेर त्या ठिकाणी हवा हे माध्यम असणार आहे काचेच्या चिपेमध्ये काच हे त्या ठिकाणी माध्यम असणार आहे आणि म्हणून दिलेल्या माध्यमांसाठी त्या दिलेल्या माध्यमाच्या जोडी करता इथे असणारे काही माध्यम जे आहे तर ते एअर आणि ग्लास हवा आणि काच त्या ठिकाणी असणार आहे याच्यामध्ये असणार काही साइन आय त्या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला साइन आय आणि साइन आर ह्या असणारा तर रेशो हे जे असणारे काही गुणोत्तर जे आहे तर ते गुणोत्तर कसं असते तर त्या ठिकाणी कॉन्स्टंट त्या ठिकाणी असणारे जे स्थिर अशा प्रकारचं माध्यम त्या ठिकाणी असणार आहे या ठिकाणी साइन आय जो आहे तो आय जो आहे तर तो अँगल ऑफ इन्सिडन्स आहे आणि आर जो आहे तर तो अँगल ऑफ काय आहे रिफ्रॅक्शन त्या ठिकाणी आता पुढे ब्रॅकेटमध्ये काय दिलेले पहा या ठिकाणी साइन आय divided by sin R is a constant and this constant is denoted by L. या ठिकाणी जे काही sin I divided by sin R हे गुणोत्तर त्या ठिकाणी स्थिर असतं किंवा तेच त्या ठिकाणी आपण N त्या ठिकाणी घेतात and this N is called
द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. यालाच काय म्हणता नसते तर त्या ठिकाणी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स त्याला त्या ठिकाणी म्हणता नसतो. म्हणजेच त्या ठिकाणी त्याला अपवर्तनांक जो आहे तर तो अपवर्तनांक त्या ठिकाणी काय म्हणतोय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आणि हा जो काय असतो तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे तर तो पुन्हा कसं सांगितलंय एन इज कॉल्ड द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू द फर्स्ट मीडियम. एन जो आहे तर हा एन जो हा असणारा जो काय स्थिरांक जो आहे तर त्या स्थिरांकास पहिल्या माध्यमाचा दुसऱ्या माध्यमाशी संबंधित असणारा जो काय अपवर्तनांक जो आहे तर तो अपवर्तनांक त्या ठिकाणी म्हणतात. आणि दिस इज कॉल्ड ऑल्सो द स्नेल्स लॉ. यालाच त्या ठिकाणी काय म्हणतोय स्नेल्स लॉ त्या ठिकाणी म्हटलं जातं. कोणता लॉ म्हटलेले स्नेल्स लॉ. दिस इज कॉल्ड द स्नेल्स लॉ. ए रे इन्सिडंट along the normal that is I is equal to 0 goes forward in the same direction that is R is equal to also 0. पण दोन्ही माध्यमांच्या सीमेला लंब असलेलं जे काही आपत्ती किरण म्हणजे त्या ठिकाणी आय जो आहे तर तो आयची किंमत अँगलची किंमत त्या ठिकाणी 0 जर असेल तर ती पुढे तशीच जाताना असते. म्हणजे आर सुद्धा कसं असतो तर त्या ठिकाणी 0 जो आहे तर तो 0 त्या ठिकाणी असतो. आता पुढे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अपवर्तनांक. द चेंज इन द डिरेक्शन ऑफ द लाईट रे व्हाईल एंटरिंग डिफरंट मीडिया इज डिफरंट. की प्रकाश किरण जो आहे तर तो प्रकाश किरण वेगवेगळ्या माध्यमातून शिरताना प्रकाशाच्या दिशेतील बदलांचं प्रमाण जे आहे तर ते बदलांचं प्रमाण त्या ठिकाणी वेगवेगळं असतं. इट इज रिलेटेड टू द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम. आणि हे जे काही माध्यम जे आहे तर ते माध्यम काय पाहिलं आपण की प्रकाश किरण वेगवेगळ्या माध्यमामधून काय होतं नसते वेगवेगळ्या माध्यमामध्ये शिरतो. उदाहरणार्थ त्या ठिकाणी हवेमधून त्या ठिकाणी काचेमध्ये शिरतोय. पुन्हा काचेमधून आपण पुढे पाहणार आहे की त्या ठिकाणी तो काय होतं नसते हवेमध्ये त्या ठिकाणी शिरताना दिसतो. मग हा शिरत असताना प्रकाशाच्या दिशेचं बदलांचं प्रमाण त्या ठिकाणी वेगवेगळं असतं. आणि ते माध्यमांचा असणारा काही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे अपवर्तनांक जो आहे तर त्या अपवर्तनांकाशी त्या ठिकाणी तो संबंधित असतो. द व्हॅल्यू ऑफ refractive index is different for different media and also for the light of the different color for the same medium. पुढे आपल्याला सांगितलंय की हे जे काही माध्यम जे आहे तर त्या वेगवेगळ्या माध्यमाकरता किंवा एकाच माध्यमासाठी वेगवेगळे असणारे जे काही रंग जे आहेत तर त्या रंगांच्या प्रकाश किरणांसाठी सुद्धा अपवर्तनांक जो आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे तर तो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसा असतो तर त्या ठिकाणी तो वेगवेगळा त्या ठिकाणी असतो. The refractive indices of some substances with respect to vacuum are given in the table. काही माध्यम जे आहेत तर त्या माध्यमांची निर्वाताच्या व्हॅक्युमच्या संदर्भात म्हणजे निर्वात असणारे जे काही माध्यम जे आहेत तर त्या निर्वात माध्यमाच्या संदर्भात अपवर्तनांक जे आहेत तर त्या अपवर्तनांक या ठिकाणी हा जो काही टेबल जो आहे तर त्या टेबलमध्ये त्या ठिकाणी देईल. पुढे द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ए मीडियम with respect to vacuum is called the absolute refractive index. I said the absolute refractive index. त्याची व्याख्या डिफिनेशन काय सांगता येईल आपल्याला. द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम शॉर्टकट मध्ये मी लिहितो द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम विथ रिस्पेक्ट टू कशाचं म्हटलेलं आहे की सर्वसाधारणपणे व्हॅक्यूम निर्वात व्हॅक्यूम इज कॉल्ड ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. त्याला काय म्हणतो आपण त्या ठिकाणी निरपेक्ष अपवर्तनांक. म्हणजे काही माध्यमांच्या बाबतीमध्ये आपल्या लक्षात येत नसते की सर्वसाधारणपणे निर्वाताच्या संदर्भात असणारा जो काही अपवर्तनांक जो आहे तर त्या अपवर्तनांकाला काय म्हणतात असतो आपण ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता या ठिकाणी हा जो काही तक्ता जो आहे तर त्या तक्त्यामध्ये ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सम मेड आहे त्या ठिकाणी दिले. एअरच्या बाबतीमध्ये 1.003 आहे, आईच्या बाबतीमध्ये 1.31,
वॉटरच्या बाबतीमध्ये 1.33, अल्कोहोलच्या बाबतीमध्ये 1.36, केरोसिन म्हणजे रॉकिल 1.39, फ्युज्ड क्वार्ट्ज आहे, काचेचा एक प्रकार आहे, त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपल्याला 1.46, टर्पेंटाईन ऑइल तेल आहे 1.47 आहे, बेन्झिन 1.50, क्राउन ग्लास 1.52, रॉक स्लाट सैंधव मीठ त्याला त्या ठिकाणी म्हटलेलं आहे 1.54 आहे, कार्बन डायसल्फाइड आहे 1.63, डेन्स फ्लिंट ग्लास 1.66, रुबी म्हणजेच त्या ठिकाणी माणिक आहे 1.76, सॅफरिन आहे 1.76 आहे, डायमंड जो आहे तर त्या डायमंडचा 2.42. म्हणजे अशा पद्धतीने वेगवेगळे असणारे जे काही माध्यम जे आहेत तर त्या माध्यमासाठी निरपेक्ष अपवर्तनांक जो आहे तर तो निरपेक्ष अपवर्तनांक या ठिकाणी तक्ता जो आहे तर त्या तक्त्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळताना दिसतात. आता पुढे लेट द व्हेलॉसिटी ऑफ द मीडियम फर्स्ट बी V1 अँड इन द मीडियम सेकंड बी V2 ॲज शोन इन द फिगर. पण त्या ठिकाणी आपले हे जे काही एअर जे आहे तर ते मीडियम आपण त्या ठिकाणी फर्स्ट मीडियम त्या ठिकाणी म्हणू, फर्स्ट मीडियम, आणि असणारे जे काही ग्लास मीडियम जे आहे तर ते सेकंड अशा प्रकारचं असणारं जे काही मीडियम जे आहे तर ते मीडियम आपण त्या ठिकाणी म्हणू. या ठिकाणी फर्स्ट मीडियम जो आहे तर त्या फर्स्ट मीडियममध्ये असणारं जे काही व्हेलॉसिटी ऑफ द लाईट जे आहे तर ती व्हेलॉसिटी ऑफ द लाईट त्या ठिकाणी V1 त्या ठिकाणी आहे, आणि असणारं जे काही सेकंड मीडियम आपलं त्या ठिकाणी ग्लास आहे तर या ग्लासमध्ये असणारं जे काही व्हेलॉसिटी ऑफ द लाईट जे आहे तर ती काय असणार आहे V2 त्या ठिकाणी आहे, असं आपण त्या ठिकाणी आकृतीमध्ये आपण त्या ठिकाणी दाखवतो. पुन्हा एकदा पहा की आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे माध्यम एक जे आहे हवा माध्यम आहे, याच्यासाठी प्रकाशाचा वेग जो आहे तर तो प्रकाशाचा वेग आपण त्या ठिकाणी V1 दाखवलेला आहे, आणि असणारं जे काही दुसरं माध्यम त्या ठिकाणी काच आहे तर त्या काचेसाठी प्रकाशाचा असणारा जो काही वेग जो आहे तर तो वेग त्या ठिकाणी काय आहे V2 त्या ठिकाणी. आता पुढे द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू द फर्स्ट मीडियम. आपल्याला काय करायचंय, पुन्हा या ठिकाणी मी शब्दामध्ये लिहितोय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, इथे लिहितोय मी शॉर्टकटमध्ये लिहितोय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. काय लिहिलेले की सर्वसाधारणपणे या ठिकाणी काय लिहिलेलं आहे की पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा असणारा जो काही अपवर्तनांक जो आहे तो अपवर्तनांक. पुन्हा एकदा पहा की पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक. तो कसा लिहितोय मी, अपवर्तनांक आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे तर तो N1 लिहिला. पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा असणारा जो काय अपवर्तनांक दाखवतो तुम्ही N12 असा त्या ठिकाणी दाखवा. आता हाच कसा असणार आहे, इज इक्वल टू द व्हेलॉसिटी ऑफ द लाईट इन मीडियम 1 टू इन द मीडियम सेकंड. हाच कसा असणार आहे की व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम 1 कशाचा रेशो घ्यायचा आहे, दुसरा रेशो जो असणार तो व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम सेकंड येते. मग आपल्याला माहिती शॉर्टकटमध्ये मी त्या ठिकाणी पुन्हा एकदा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कशाचा घ्यायचा आहे, कसा घेतलाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू 1. पुन्हा व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम 1 कशाने दाखवल्या कोणी तर त्या ठिकाणी पुन्हा एक ठिकाणी लिहिते तर ती कशाने दाखवल्या कोणी तर त्या ठिकाणी V1 ने दाखवली, आणि व्हेलॉसिटी ऑफ द लाईट इन मीडियम सेकंड ती कशाने दाखवल्या कोणी V2 ने त्या ठिकाणी दाखवली. येते अशाच पद्धतीने पहा सिमिलरली द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम 1 विथ रिस्पेक्ट टू मीडियम 2. पुढे काय लिहायचं आपल्याला की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम सेकंड विथ रिस्पेक्ट टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम फर्स्ट आपल्याला लिहायचे फर्स्ट विथ रिस्पेक्ट टू मीडियम
सेकंड आपल्याला आहे. मग आता हेच कसं लिहिता येईल तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ काय सांगितलं आपल्याला फर्स्ट मीडियम विथ रिस्पेक्ट टू 2. हेच आपल्याला अशा पद्धतीने दाखवता येईल. कशा पद्धतीनं आता व्हेलॉसिटी द लाईट इन मीडियम 2 त्या ठिकाणी घ्यावी लागेल. ती 2 मध्ये कशाने दाखवलेली V2 ने दाखवलेली आणि व्हेलॉसिटी ऑफ द लाईट इन मीडियम फर्स्ट मध्ये कशाने दाखवली तर आपण त्या ठिकाणी V1 ने दाखवलेली. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी ते दाखवत आहे. पुढे पाहता इफ द फर्स्ट मीडियम इज व्हॅक्यूम then the refractive medium of the second is called the absolute refractive index and it is written as. ही सर्वसाधारणपणे पहिलं माध्यम जे आहे तर ते पहिलं माध्यम त्या ठिकाणी निर्वात पोकळे असतं. तर दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक हा निरपेक्ष त्या ठिकाणी असतो आणि तो केवळ एन हे जे काही अक्षर जे आहे तर त्या एन अक्षरांना त्या ठिकाणी तो दाखवला जातो. आता पुढे पुन्हा आपल्याला एक प्रश्न विचारलेला कॅन यू टेल इफ द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू द फर्स्ट मीडियम इज काय सांगितलेले इफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम इज इकडे लिहितो मी 2n1 अँड थर्ड मीडियम विथ रिस्पेक्ट टू द सेकंड मीडियम. पुढचं मीडियम जे आहे तर ते कोणतं दिलेलं आहे थर्ड मीडियम विथ रिस्पेक्ट टू काय म्हटलेलं आहे सेकंड मीडियम. अँड व्हॉट अँड हाऊ मच इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ थर्ड मीडियम विथ रिस्पेक्ट टू द फर्स्ट मीडियम. आता या ठिकाणी ही जी काय असणारे जे आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं कॅल्क्युलेट त्या ठिकाणी करायचं. आता सर्वसाधारणपणे आपल्याला एक एक त्या ठिकाणी माहिती काय एक माहिती ही सर्वसाधारणपणे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू 1 काय आहे तर त्या ठिकाणी तो V1 V2 असतो. त्याच्यानंतर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ थर्ड मीडियम विथ रिस्पेक्ट टू 2 आपल्याला त्या ठिकाणी करायचं. तर तो कसा असणार आहे V2 अपॉन V3 त्या ठिकाणी करायचं. अशाच पद्धतीने रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ थर्ड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम त्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. आणि हा काढण्यासाठी आपल्याला लक्षात येत असते की V1 अपॉन V3 म्हणजे सर्वसाधारणपणे V1 अपॉन V3 जो आहे तर तोच आपल्याला त्या ठिकाणी V1 अपॉन V2 मल्टिप्लाय बाय V2 अपॉन V3 त्या ठिकाणी काढावा लागेल. तोच आपल्याला त्या ठिकाणी काय आता दिसतोय की V1 अपॉन V3 त्या ठिकाणी येते. आता सर्वसाधारणपणे अशा पद्धतीने असणारी काही कॅल्क्युलेशन जे आहे तर त्या कॅल्क्युलेशनमध्ये आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ थर्ड मीडियम विथ रिस्पेक्ट टू द फर्स्ट मीडियम जो आहे तर तो येताना दिसते रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू 1 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ थर्ड मीडियम विथ रिस्पेक्ट टू 2 अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी तो काढताना दिसतो. पण एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.